फ्रेंड, वेलकम टू अवर चॅनल। तर आज आपण आलो आहे पुणे येथील संत गजानन महाराज संस्थान आळंदी येथे। तर खूप छान असं मंदिर आहे गजानन महाराज यांचे, आणि सेम शेगावला जसे मॅनेजमेंट आहे सेम त्या प्रकारे इथे सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळेल। तर चला आपण दर्शन पण घेऊया आणि मंदिर पण एक्सप्लोर करूया। एंट्री होताच आपल्याला संत गजानन महाराज मठ ही पाटी लागलेली दिसेल। मंदिराचे प्रवेशद्वार अगदी भव्य आणि सुंदर नक्षीकाम केलेले आहे। एंट्री होताच दोन्ही बाजूने आपल्याला संस्थानचे भक्त निवास दिसेल। मंदिरामध्ये स्वच्छता मॅनेजमेंट खूप छान आणि सेम शेगावच्या संस्थांसारखे बघायला मिळेल। मंदिराचे दैनंदिन कार्यक्रमाचे वेळापत्रक इथे लिहिलेले आहे, तुम्ही ते बघू शकता। मंदिराचा परिसर आणि आर्किटेक्चर एकदम सुंदर आहे। तुम्ही एकदा नक्की फॅमिलीला घेऊन या मंदिराला व्हिजिट करा, तुम्हाला खूप छान वाटेल। आणि आमचं दर्शन अगदी 30 ते 35 मिनिटांमध्ये झालं। आम्ही 101 रुपयाची पावती फाडली असता संस्थांतर्फे प्रसादामध्ये 2 बुंदीचे लाडू, अंगारा आणि महाराजांची एक फोटो देण्यात आला। तर फ्रेंड, आमचं आता मंदिराचं दर्शन झालेलं आहे। खूप छान मंदिर आहे, एकदा नक्की तुम्ही व्हिजिट करा। अगदी पुणे जवळून अगदी जवळ आहे आणि इथे आल्यानंतर असं शेगावला आल्यासारखं वाटतंय। आणि इथून आता आळंदी पण खूप, म्हणजे हे मंदिर आळंदीमध्येच आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजची समाधी मंदिर पण इथनं अगदी जवळ आहे। तर आपण आता तिथे जाऊया, इथनं 1 किलोमीटर दूरीवरच आहे। तर चला आपण जाऊया ज्ञानेश्वर मंदिरमध्ये। तिथं मेन चौक, येथे पार्किंगसाठी जागा अवेलेबल नाही आहे, बट इथे साईडला थोडं पार्किंग आहे। तर तेथे आम्ही कार पार्क केली आणि चार्जेस पण 100 रुपये होते, चार्जेस जास्त होते। आणि आपल्याला जायचं आहे या दिशेने सरळ मंदिराकडे। आम्ही आळंदीला एकदम दुपारी पोहोचलो आणि ऊन पण खूप होती, तर आम्ही आधी थंडगार निंबू सरबत आणि सोडा घेतला। या दोघींनी बेबीला माझ्याकडे दिलं आणि निंबू सरबतवर ताव मारला। मंदिराच्या वाटेने लागताच तुम्हाला देवी देवतांचे आणि संतांच्या मूर्त्या, त्यानंतर विविध आरतींचे संग्रहालयांचे पुस्तके, तुळशी माळ प्रत्येक दुकानामध्ये पाहायला मिळेल। तर आता आपण आलोय मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। येथे तुम्हाला वर संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी असं बोर्ड लागलेलं दिसेल। तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं। हॅलो फ्रेंड, आता आपण पोहोचले मंदिरमध्ये। तर आता आपण दर्शन घेऊया। खूप प्रचंड गर्दी आहे इथे दर्शनासाठी, खूप दूरवरनं लोक इथे नेहमी दर्शनाला येतात। तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप भाविक आलेले आहेत दर्शनासाठी। तर चला आपण ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊया।
विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल। तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत। कायमी पतित, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु। तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। मंदिराचे प्रांगण अतिशय भव्य आहे आणि तुम्हाला अनेक भक्तगण येथे ज्ञानेश्वरी वाचताना दिसेल। अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन। प्रांगणामध्ये एक LED स्क्रीन लागलेली आहे, तेथे तुम्ही समाधींचे दर्शन घेऊ शकता। जड जीव तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। तर फ्रेंड, आमचं दर्शन आता झालेलं आहे समाधी मंदिरमधलं। आतमध्ये कॅमेरा अलाउ नव्हता त्यामुळे आपण शूट नाही करू शकलो। तर आता आम्ही आलो आहे इंद्रायणी नदीच्या काठावर। तर इथे खूप छान असं वातावरण आहे आणि संध्याकाळ पण झालेली आहे, तर खूप असं प्रसन्न वाटतंय। चला आपण थोडा एक्सप्लोअर करूया इथले। इथे पण खूप सारे लोक तुम्हाला दिसेल, ते काही लोक इथे आंघोळ पण करतात नदीच्या काठी। चला आपण बघू। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी। तैसे तुम्ही जगी, तैसे तुम्ही जगी संत जन। तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। तर मित्रांनो, आळंदीमध्ये आपण संत गजानन महाराजचे दर्शन घेतले आणि नंतर ज्ञानेश्वर माऊलींचे समाधी दर्शन पण घेतले आपण। तर खूप महाराष्ट्रभरातनं इथे लोक दर्शनासाठी येतात। एकादशीच्या दिवशी खूप इथे भाविकांची गर्दी राहते। तर आपण आता निघूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चल भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणी, नवीन प्लेसमध्ये। तोपर्यंत बाय।